जळगाव पोलीस स्टेशन हद्दीत वडली जुगारच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कडक कारवाई। मोबाईलसह 19,415 रुपयाचा मुद्देमाल जप्त। जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पिंपळगाव काडे येथे दिनांक 8 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एका वडली बहादरास मुद्देमालासह अटक केली आहे। पिंपळगाव काडे येथे आठवडी बाजारात सार्वजनिक ठिकाणी वडली मटका जुगार पैशाचा हारजीतवर खेळवित आहे अशा गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्या पथकाने धाड टाकून आरोपी शालिग्राम राजाराम राऊत वय 60 वर्ष राहणार पिंपळगाव काडे तालुका जळगाव जामोद त्याच्या ताब्यातून अंगझडती दरम्यान नगदी 9,310 रुपये तसेच मटका जुगाराचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या, एक डॉट पेन, एक जुना वापरता ओप्पो कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 10,000 रुपये, एक कॅल्क्युलेटर किंमत 100 रुपये असा एकूण 19,415 रुपयांचा जुगार मुद्देमाल मिळून आला। आरोपी शालिग्राम राऊत या स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून जळगाव पोलीस स्टेशन येथे आणून गुन्हा दाखल केला असून आरोपीस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल एजाज खान, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र अंभोरे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश वाघ यांनी यशस्वीरित्या पार पाडले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।